गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींवर बंदी असणार आहे। मुंबई पालिकेनं गणेशोत्सवाच्या अनुषंगानं परिपत्रक देखील काढलेलं आहे। मागी गणेशोत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवावर सुद्धा कोर्टाच्या नियमांचं सावट असणार आहे। कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत पालिकेनं हे परिपत्रक काढलंय। मूर्तीकारांना सुद्धा आत्ताच सूचना देखील दिल्या। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक असला पाहिजे अशी मुंबई पालिकेची भूमिका आहे। मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्या याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे। हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। राज ठाकरेंनी काय कोणाला बोलावं हा काय मला त्याच्याबद्दल काय बोलण्याचा काय प्रश्न नाही। मूर्तिकारांच्या सुद्धा काय समस्या असतील तर त्या सर्वांनी समजून घेणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे। शेवटी लोकशाहीमध्ये संवाद हा महत्वाचा राहू शकतो। सरकार हे शेवटी लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सरकार आहे, त्याच्यामुळे या संबंध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रत्येक जण असतात। त्या प्रत्येक क्षेत्रातल्याला असं वाटत असतं की त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे। हे सरकार जनतेचं सरकार आहे, ते त्यांचं नेमकं म्हणणं काय मूर्तिकारांचं तेही सरकारने ऐकून घ्यावं अशी माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून सरकारलाही विनंती आहे। आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सरकार घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।